राज्यात हुंड्यासाठी विवाहितेचे छळ सुरूच आहे। बुलढाण्यातील मयुरीचा हुंड्यासाठी बळी गेलाय। सासरच्यांनी विवाहितेची हत्या केल्याचा आरोप करण्यात येतोय। तर राज्यात महिला मुलींवरील अत्याचार आणि हुंडाबळीच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीये। बुलढाण्यातील नवविवाहित मयुरीचा हुंड्यासाठी बळी गेल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। या घटनेने राज्यभरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। मयुरीची आत्महत्या नसून तिचा सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी खून केला असा आरोप करण्यात आलाय। आरोपीला पोलीस पाठीशी घालत असल्याचाही आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय। बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी हा आरोप केलेला आहे। त्यांनी मेडिकल भाड्याने घेतलेले होतं। त्यांची मुलगी तिच्यासोबतच राहायची। तर ती मुलगी तिला बर्थडेच्या दिवशी म्हणाली पण की तू हसत का बरं नाहीये। ती म्हणे मी हसत नाही। म्हणजे त्या दिवशीच तिचा हत्या करण्याचा प्रयत्न केला त्यांनी, पण त्या दिवशी त्यांना काही जमलं नाही। तर त्यांनी दुसऱ्या दिवशी तिची हत्या केली। 1 वाजेच्या दरम्यान ती 1:17 माझ्यासोबत बोलली। तर माझ्यासोबत बोलताना तिनं असं मला काहीच वाटलं नाही की ती असं काही होणार आहे संध्याकाळी। त्याच्यानंतर माझ्या वडिलांसोबत पण बोलली। तर खूप असं छान प्रकारे बोलली की काही असं काही होणार नाहीये संध्याकाळपर्यंत। आणि त्याच्या 2 तासानंतर माझ्या वडिलांना डायरेक्ट सांगताय की तिने गळफास घेतला। घरात वाद झाला होता, त्याच्यामुळे मी विसरले असेल आणि मोबाईल चार्जिंग काही कारण सांगून तिने हे केल्यानंतर ती तरी खुश बोलली माझ्याशी आणि म्हणे टाकते म्हणे। 1-1.5 वाजेच्या दरम्यान फोटो टाकले तिनं। मला पाहून आनंद झाला। तिच्या हाताकडे काही मला लक्ष गेलं नाही। मागच्या वेळेस मी घरी आली होती त्यावेळेस मी तिच्या हातात चटका लागला। तिला विचारलं बाई चटका कशाचा आहे, तर म्हणे नाना ती इस्त्रीचा झटका लागला। म्हणलं ठीक आहे बा असं। आणि त्या लोकांनी तिची हत्याच केली। मला एका महिन्याच्या अगोदर लोखंडे हॉस्पिटलमध्ये मी भरती केलं होतं। 4 दिवस पोटगी राहिली। 21,000 रुपये खर्च आला मला तिथं। जोपर्यंत हा तपास जळगावच्या लोकांकडून काढला जात नाही तोपर्यंत मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये अशा मयुरी नावाच्या अनेक मुली ह्या मारल्या जात राहणार आहेत। आणि म्हणून हा तपास मुख्यमंत्री मोदयांनी स्वतः गृहमंत्री आहेत त्यांनी SITकडे द्यावा, CIDकडे द्यावा किंवा अन्य कोणत्या सक्षम अधिकाऱ्याकडे द्यावा, पण जळगावच्या पोलिसांकडे हा तपास ठेवणे तेव्हाच या मुलीला न्याय मिळेल। आणि त्याच्यावर 306चा जो काही आत्महत्या प्रवृत्त करण्याचा IPCचं पहिलं जुनं जे कलम आहे त्याप्रमाणे कारवाई न करता नवीन कलमाप्रमाणे त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे।